नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओचा असा विषय आहे की आज मी तुम्हाला खूप अशी गुप्त अशी गोष्ट सांगणार आहे. एकदा तुम्ही ती करून बघा. मी नक्की गॅरंटीने सांगते की तुमच्या आयुष्यातील सगळं दुःख संकटे संपणार म्हणजे संपणार. आणि व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, लक्षपूर्वक ऐका आणि नक्की करून बघा. सगळ्यात महत्वाचं मी इथे तुम्हाला सांगेल की दुःख हे जाते कसे. तर दुःखाची एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की त्याला माहित नाही देव आपल्या सोबत असतो. आणि जेव्हा आपण देवावर विश्वास ठेवतो तेव्हा दुःखाला तिथून जावे लागणारच असते हे त्याला माहित नसते. आणि ईश्वरावर विश्वास ठेवल्याने हे अगदी शक्य होतेच होते. सगळ्यात आधी आपलं ही गोष्ट लक्षात ठेवून घ्या की आपल्यावर देवावर विश्वास ठेवायचा आहे. आणि देवावर विश्वास ठेवून आपला हसरा चेहरा आहे. दुःखाचा अंत होणार म्हणजे होणारच आहे. दुःख किती मोठं असू द्या, पण आपल्याला हसत खेळत ते दुःख पार करायचं आहे. आणि इथे एक मी तुम्हाला उपाय सांगत आहे. उपाय अगदी लक्षपूर्वक ऐका, काय करायचं आहे ते. ते म्हणजे असे की भगवान श्रीकृष्णाचा एक मंत्र आहे, म्हणजे असा: कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणते क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना करा आणि कंटिन्यू या मंत्राचा जप करत राहा. आणि यामुळे जगातलं किती मोठं दुःख असो, संकट असो, ते अगदी नक्की संपणारच. म्हणजे आणखी एक करायचं म्हणजे तुम्ही किती लोकांना विचारलं असेल, पत्रिका दाखवली असेल किंवा कोणाला हात दाखवला असेल, कितीही काही सगळीकडे फिरले असेल, फिरून फिरून थकून गेले असेल, तरी काही झाले नाही, आहे तीच परिस्थिती असेल, तर अशा वेळी मग आपल्याला तर त्यासाठी एक उपाय म्हणजे एक आपल्याला बासरी घ्यायची आहे. ती बासरी तुम्ही अशी कुठूनही नका घेऊ, की अगदी चांगली बासरी घ्या, म्हणजे बांबूची बासरी असावी ती. आणि तुमची क्षमता असेल किंवा तुम्हाला शक्य असेल तर चांदीची पण घेऊ शकतात. ही बांबूची घेतली तरी चालेल, कारण तसं बघितलं तर बासरी ही बांबूचीच असते. तसं हे आपल्या सगळ्या श्रद्धेवर आहे. आणि ती बासरी घेतल्यावर तिला चेक नका करू की ती वाजत आहे की नाही की काय, किंवा दुकानदाराला पण नका सांगू की ही चेक करून द्या. अगदी पाहिली तुम्ही आणि लगेच तशीच घेऊन घ्यायची आहे तुम्हाला. ती वाजते किंवा नाही काही चेक करायचं नाही त्याच्यामध्ये. आणि ती बासरी घ्यायची आहे आणि मंदिरात जायचं आहे. आणि आपल्याला श्रीकृष्णाच्या मंदिरात जायचं आहे. तुमच्या आजूबाजू जिथं काही असेल तिथं तुम्ही शोधा आणि श्रीकृष्णाच्या मंदिरात जायचं आहे आपल्याला. आणि ती बासरी घेऊन भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरात जायचं आहे. आणि तिथं आपल्याला भगवान श्रीकृष्णासमोर जेही आपले मनातली गोष्ट आहे, जे देवाला सांगायचं आहे, भगवान श्रीकृष्णांना प्रार्थना करायची आहे की हे देवा, माझे सगळे कष्ट दूर कर. आणि असे म्हणून ती बासरी तिथं श्रीकृष्णाला अर्पण करायची आहे आणि तेथून निघून यायचं आहे. विश्वास ठेवा, काही दिवसातच तुमच्या सगळ्या दुःखांचा अंत होईल, नाश होईल आणि सगळ्या समस्या तुमच्या सुटलेल्या असतील. आता तुम्हाला इथं वाटेल की असं केल्याने कसं काय दुःखांचा अंत होईल, कशा समस्या सुटतील. तर इथं मी जे सांगत आहे ते अगदी लक्षपूर्वक ऐका. बासरी ही भगवान श्रीकृष्णाची सगळ्यात अत्यंत प्रिय अशी वस्तू आहे. बासरी हे एक असे वाद्ययंत्र आहे की तुम्ही कोणालाही दिले तर ते सगळ्यात आधी तो त्याला म्हणजे नक्की चेक करेल, तो वाजून बघेल, ट्राय करेल तो त्याला की वाजत आहे की नाही, किंवा त्याला फूक मारेल आणि चेक करेल. भलेही त्याला वाजवता येत असेल किंवा नसेल तरी देखील तो असे करेलच. आणि ही बासरी आपण देत आहे आपले सर्वेश्वर भगवान श्रीकृष्णाला. आणि ही बासरी जेव्हा श्रीकृष्णांच्या ओठावर लागली तर तुम्ही विचार करू शकता, त्यांच्या या बासरीमधून जे स्वर निघतील, मधुर स्वर, त्यामुळे पूर्ण ब्रह्मांड हे कसं नाचू लागेल. आणि अशा वेळी तुम्ही जी ही बासरी भगवान श्रीकृष्णांना देणार आणि तुमच्या नावाने ही बासरी वाजणार,
तर तुम्ही विचार करू शकता जितकेही तुमचे नक्षत्र ग्रह आहे ते सगळे चांगले होतील आणि तुमच्या नावाने ज्यावेळी ही बासरी वाजेल तर तुमचे सर्व दुःख समस्या अगदी काही मिनिटातच त्या संपून जातील. पण ज्यावेळी हे सगळं तुम्ही करत असाल तेव्हा पूर्ण विश्वास ठेवून सर्व करायचे आहे आणि हे सर्व एकचदा करायचे आहे आणि हे लक्षात ठेवा की एकचदा जायचं आहे, एकचदा आपल्याला बासरी अर्पण करायची आहे आणि विश्वास ठेवायचा आहे की येणारी वेळ ही आपल्यासाठी खूप चांगली येणार आहे. आपल्या सगळ्या समस्या सुटणार आहे. आपल्या सगळ्या समस्यांचा अंत होणार आहे. हे मी गॅरंटीने सांगते की सगळं काही बदलून जाईल. तुमच्या जीवनात खूप चांगली वेळ येईल, खूप सगळं चांगलं होईल. आणि दुसरी गोष्ट आहे म्हणजे आपले प्रारब्ध. आता जे आपण ह्या जन्मी केले असो किंवा मागच्या जन्मी केले असेल, कधीही केले असो, तर ते प्रारब्ध तर आपल्याला पूर्ण करावेच लागणार असतात. पण हे प्रारब्ध कर्म जेव्हा आपण चुकवताना देवाची साथ जर घेतली तर त्यामुळे आपल्याला हे जे आपले कर्म आहे, प्रारब्ध आहे, ते करताना आपल्याला शक्ती येते आणि त्यामुळे या भोगाची तीव्रता देखील कमी होते. ज्यावेळी आपल्यासोबत ईश्वर असतो, देव असतो, त्यावेळी आपोआपच दुःख कितीही मोठे असू द्या, ते अगदी त्याच्या समोर लहान वाटायला लागतं. दुःखाला कमजोर करण्याचा सर्वात शक्तिशाली मार्ग म्हणजे देवावर विश्वास ठेवा आणि त्यामुळे देवावर विश्वास कमी होऊ देऊ नका आणि कोणाच्या बोलण्या सांगण्यामध्ये येऊ नका. ज्यावेळी आपली परिस्थिती चांगली नसते, आपली वेळ आपल्या हातात नसते, त्यावेळी खूप लोक येऊन आपल्याला अनेक प्रकारचे वेगवेगळे सल्ले देत असतात. तर कोणाचं काही ऐकू नका, फक्त देवावर विश्वास ठेवा. जे आपले काम आहे ते अगदी चोखपणे करत राहा. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल तर सगळ्यांना शेअर करा. कोणाला जर मदतीची अशा प्रकारे गरज असेल, कोणत्याही दुःखात किंवा अडचणीत असेल तर त्याला नक्कीच ही मदत होईल. तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटला श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा नवीन छानशा माहितीसोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.